साहेब, आता राजन पाटीलला बरोबर आहे अर्जंट. काय कमिंग सर? येस येस, तुमचीच वाट पाहत होतो. काही विशेष रिपोर्ट सर? हा, तुम्हाला एक लेख लिहायचा आहे. बँगलोरला आंतरराष्ट्रीय लेवलवर एक कॉम्पिटिशन आहे, त्यात तो लेख पाठवायचा आहे. हो सर, पण विषय कुठला आहे? हा, तसा सांस्कृतिक हवा आहे, अर्थात नेहमीपेक्षा वेगळा, आणि ग्रामीण असेल तर जास्तच चांगला. एखाद्या सामाजिक प्रश्नावर लिहा. ठीक आहे. तसा मी तुम्हाला एक विषय सुचवतो. कुठला? तुम्हाला जर आवडला तर पहा. वाघ्या मुरळीचा. त्या लोकांवर आपण लिहायला हवं काहीतरी. आताच तेथील यात्रा असल्याचा रिपोर्ट आलाय मला. ते
किंवा त्या फ्रेश सब्जेक्टवर लिहिलं तर चांगलं होईल, नाही का? ओके सर, ओके सर. मी लिहिल सर. आणि जास्तीत जास्त चांगला आर्टिकल देईन मी सर. नाहीतरी मला अशा गोष्टींचा अभ्यास करायची आवड आहे सर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला हा आर्टिकल 5-6 दिवसात पाठवायचा आहे. राईट सर. आपल्या दैनिकाच्या सर्व वार्ताहरात तुम्ही जास्त ऍक्टिव्ह आणि सिन्सिअर आहात, म्हणून ही जबाबदारी तुमच्यावर देतोय. थँक्यू, थँक्यू सर. आणि आर्टिकल जर कॉम्पिटिशन मध्ये सक्सेस झाला तर मेडल, 5,000 रुपये रोख, प्रमोशनचे सुद्धा चान्सेस आहे. तेव्हा यू डोंट वरी सर. मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करेन. कुठलीही कसर राहू देणार नाही. जास्तीत जास्त चांगला आर्टिकल देईन मी सर. आणि हो, सोबत त्याचे फोटो सुद्धा जोडतो की जेणेकरून जास्त चांगलं इम्प्रेशन पडेल. वेल, मग कधी निघताय तुम्ही? ठीक आहे, जरा वेळात लंच घेतो आणि मी निघतो सर. दॅट्स लाईक ए गुड बर्ड. राजन, तुमचा हा चार्म मला फार आवडला. आणि हो, जेजुरीच्या गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस वर तुमची राहण्याची व्यवस्था मी फोनवर लगेचच करतो. ठीक आहे. आणि हे लेटरही असू द्या तुमच्या बरोबर. विश यू हॅपी जर्नी अँड ऑल्सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मी लगेचच निघतो जरा वेळात. हॅलो.
पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी अंतिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी येतो येतो जेजुरीच्या खंडेरा या डागराला या जेजुरीच्या खंडेरा या डागराला या वाईच्या तू गणराया डागराला या वाईच्या तू गणराया डागराला या हो पसरणीच्या भैरी देवा डागराला या पसरणीच्या भैरी देवा डागराला या जेजुरी गडा वाजतो घडा गुण धरती ही पलीकाड गड जेजुरी अलीकड गुण धरती ही पलीकाड गड जेजुरी अलीकड रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली रूप दावून बानू गेली स्वारी देवाची येडी झाली अव बानूबाईच येड लागलं मल्हारी देव मल्हारी हा बानूबाईच येड लागलं मल्हारी देव मल्हारी अव इसरून गेलाय पुण्य झाडाला भंडारी देव भंडारी हा इसरून गेलाय पुण्या गावाला भंडारी देव भंडारी अव येळपट पोहलं दिवाणीत काय भंडार उधळी ती येळपट बोलाची होली काय भंडार उधळी अव 9 लाख पायारी घडाला वाची राजोडीला खडकाला 9 लाख पायारी घडाला होची राजोडीला खडकाला अव बोला तुम्ही बोला बोला हो तुम्ही बोला महाळता नारीला आणि भंडार बाहू देवाला वा मल्हारी रायाला भंडार बाहू देवाला हो मल्हारी रायाला अव मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी गा मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी अव गळा घालतो भंडारी देव मल्हारी हा गळा घालतो भंडारी देव मल्हारी मल्हारी मार्कंडय मल्हार मल्हारी मार्कंडय मल्हार मल्हारी मार्कंडय मल्हार मल्हारी मार्कंडय मल्हार रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी पानुनार आणली घरी मल्हारी रुसला कामदवरी जी रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी लख लख चौच्या धरती पादळली दीपमार रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी अनेक बारी त्रिशूळद्वारी वर उधळे भंडार नाथ निरंजन सद्गुरु स्वामी घेतला से अवतार देवा लोटला से भंडार रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी रुसला कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी कर जोडून लागत करणे कर जोडून लागत करणे प्रीतन को तुझवरी प्रीतन को तुझवरी प्रीतन को तुझवरी कामदवरी मल्हारी रुसला कामदवरी जी रुसला 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 कामदवरी मल्हारी ताप तुटले का तुंतुण्याची आवरावरी करा पोरांनो साहेब सुट्टे द्या आम्ही 2 पार्ट्यात कस काय वाटून घेणार सुट्ट्यांचे फार प्रॉब्लेम बघा काय 2 5 हे 5 घ्या आणि ते 10 रुपये थोडे हा घ्या बरं येतंय 2 हा धरे तुझे 2 रुपये परत खरकर ना ग अय जगन्नाथा तुला 3 आणि मला मात्र 2 हा कुठला नाही लका गुमान निमे निमे वापरून घे की वारे गबरू
म्हणजे पार्टी मिळवायची आम्ही आणि तुला जादा द्यायचे होय. ते 2 दिले तेच घे मुकाट्याने ना, तेल बी नाही भेटायचे. हा सांगून ठेवतोय, ते बी नाही भेटणार. जगन्नाथा जादा दादागिरीचं काम नाही बघ, नाही तर चांगलं हिसका दावीन बघ तुला. माझं बी नाव हौसा आहे म्हटलं. म्हणे हिसका दावी हौशे तुझं तोंड लय चालायला लागले बर का. त्याची कर का घेतेस ग? तो काय तुझा दादला आहे वय ग? काय माझं दादला, पण तू का ग जळतीस? मी आज जळत नाही ग, पण त्याचा नंबर किती होते सांग ना. कौशे लय बोलून नकाच, नाही तर झिंजाला धरण आपटे. तू सांग बबन बस. अरे काय कलकल लावली हा, का उगाच चव घालवता हा? शांत व्हा, सबुरीने घ्या, सबुरीने घ्या. बबन हे जगन्नाथा, अरे पार्टी कुणी आणली? बाबाजी जगन्नाथाने हा 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 जगन्नाथा, त्याला 2 रुपये दे आणि तुला 3 रुपये घे. बरोबर, हिशोब बरोबर झाला. उग देवस्थानाची चव घालवता आणि जगाला तमाशा दाखवता. हिशोब बरोबर झाला. आता घरामध्ये पाडला म्हणून ग बघतो, पण पुढच्या टायमाला नाही सांगून ठेवता. चल बघन भांडू नका, गुमान निघा. अरे वाघ्या, हा मी पाहिले तिथं. नीट सांग बाईसनी आणि पैशाचं इसरू नगस. नाही नाही कसं बसा हो बाई बसा. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्हाला इथं उतारा मिळालच. मी विचारते ना वाघ्याला. अरे वाघ्या, बाईची काहीतरी अडचण हाय. अरे असेल मग मी काय करू म्हणतीस? वारे माझी शहाण्या, अरे घे की भंडारानं उचल की तळी. म्हणून मी काय करू? अरे अडल्या नडलेल्याला मदत करायचं कामच आहे आपलं. अरे पण जरा सबरीने घे, बाईची अडचण तरी काय आहे ते तरी कळू दे. लगीन होऊन 10 वर्ष झालं, पण अजून पोराचं. अरे वाघ्या, बाईला काही विचारतोस अडचण? देवाला समजा माहिती आहे, देवालाच बोलव बिगी बिगी. काय म्हणा, अहो मला तरी काय करणार आहे? तळी भरल्याशिवाय वारं घेतल्याशिवाय मी आम्ही तसंच करतो. सदानंदाचा ओल कुंभे, हर हर महादेव, चिंतामण मोरे, आनंदाचा उदो उदो भैरवाच सांग बोले हो लंकार. ओल कुंभे, हर हर महादेव, चिंतामण मोरे, आनंदाचा उदो उदो भैरवाचे सांग बोले हो लंकार, हो लंकार.
हे बघ मला पवित्र दे बघ सिंह 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 बोल बोल भक्तराज देवा माझी काहीतरी अडचण आहे. हे बघ अगदीच माझी कसोटी घेत तर मग ऐक बाईला पुत्र संतान नाही बघ. लग्न होऊन 10 वर्ष झालं. अंगाला दुपार केलं देव देव केलं दवाखाना पालथ घातलं पण अगदीच उपयोग झाला नाही. खरं आहे ना ते समजा पटलं देवा. पर्यावर काही उपाय आहे का उतार आहे का? हे बघ याच्यावर उतार आहे बघ पण बाईला दिलेला शब्द पाळावा लागल घेतलं वरच पुरा करावं लागल तरच उतारा सांगेल बघ. सिंह देवा चल ज्योत दे मला. सिंह हे बघ अगदीच देवा खंडारायाच्या कृपेनं तुला पोरबाळ होईल पण माझी एक आठ आहे बघ. सिंह कंची देवा. हे बघ देवा खंडारायाची कृपेनं तुला पोरबाळ होईल पण जर ज्याच वेळेस बघ तुला पहिलं पोर होईल त्याच वेळेस बघ त्याला खंडोबाचा वाघ्या म्हणून सोडावं लागल. ज्याच वेळेस बघ तुला पहिली पोरगी होईल तेव्हा बघ तिला देवाची मुरळी म्हणून सोडावं लागल. बघ सिंह तुझं काय असेल ते लवकर ठरव. मला वेळ नाही बघ झाडाला तरच होतोय. सिंह अहो पण देवा बाई मंजूर आहे म्हणा नाहीतर देवाचं खूप होईल. बघ मला सिर लेणं आणि फळ दे बघ. सिंह सिंह हे बघ देवाची 51 रुपये दक्षिणा देऊन टाक बघ. पण देवा सिंह सिंह चल चल गाडी वाढ चला. गाडी तर माहिती पैसे द्यायला नगन म्हणे यांना पोर पाहिजे. अशानं कशी व्हायची पोरं यांना कोण झाली. अगदीच आमुष्याच्या दिवशी बघ 4 दिवसाला टाकायचं आणि बरोबर देवाचं लेणं न्यायचं बघ ज्याच वेळेस बघ तुला 21-22 दिसली तेव्हाच मला देव समजायचं बघ. आणि जर विसरलीस तर बघ देवाचा कोप होईल. बघ दर पुण्याला इथं खेटीला यायचं बघ. चल सिंह चल सिंह हे बघ मला जायला परवानगी द्या. झाडाला त्याला सुद्धा बघ. सिंह चल सिंह सिंह अरे गोळा लिंबूटाक पोहा लवकर ताराच होत झाडाला. जय मल्हार सुखीरा पोरी सुखीरा. देवस्थानाबद्दल जरा माहिती घ्यायला पेपरवाले आधी ना मग काय विचारू नका. तुम्ही काय विचारता माझं नाव
चुकीचा समज आहे हा. तुम्ही चुकीचं ऐकलंय आमच्याबद्दल. तेव्हा मी काही छापणार नाहीये. हे सगळं मला स्वतःला माझ्या वैयक्तिक माहिती करता हवंय. तेव्हा तुम्ही एवढा चिंता करू नका. आणि मी स्वतःही खंडोबाचा भक्तच आहे. मग विचार काय ते मला एक सांगा बाई, म्हणजे तुम्हाला असं कसं वाटलं की खंडोबाच्या कृपेने तुम्हाला मुलगा होईल? म्हणजे इतके दिवस समजे डॉक्टर झाले, वैद्य झाले, अंगारे दुपारी झाले, समजा झालं बघा, पण काय बी उपयोग नाही झाला. मात्र इतकं नवस केल्यावर पुस्तक सांगता नव्हतं एवढं ठाव आहे मला. तेव्हा जर शरीरातच काही दोष असेल तर डॉक्टरच ठीक करू शकणार आहे. तिथं खंडोबा काय करू शकणार आहे? ते मला काय बी ठाव नाही. इथं नवस केला आणि देवाला नवस पार पडायची हमी दिली की पुस्तक सांगता नव्हतं एवढं मला ठाव आहे. हा सगळा चुकीचा समज आहे. आणि मग इथे येणारे समजे काय येडे आहे की काय? समजा इथं 10 स्त्रिया मुलासाठी नवस करून गेल्या समजा, तर त्यातल्या 7-8 जणींना मुलंच होत नाही. म्हणून त्याचा इथं रोज देवाशी भांडायला थोडीच येतात. आणि आल्या तरी भांडणार कुणाबरोबर? आज हा तर उद्या तो, असे रोज नवसाचे देव बदलल्यानंतर त्या तरी कोणत्या देवाशी भांडणार? बिचारे आपल्याच नशिबाला दोष देतात आणि गप्पा बसतात. आणि त्यातूनही समजा 1-2 स्त्रियांना त्यांची शारीरिक स्थिती, औषध, इतर गोष्टींमुळे मुलं झाली तर हे लोक त्याला देवाचा प्रसाद असं समजतात आणि आनंदानं नवस फेडायला इथे येतात. अहो आपल्याला फक्त नवस फेडायला येणारेच दिसतात. आपण ज्यांची इच्छा पूर्ण झाली नाही अशांचं काय? ते मला काय बी ठाव नाही. इथं नवस केला पोरग होतं एवढं मला माहिती आहे. एवढीच मला खात्री आहे. मी काय सांगणार नाही. चालले मी. म्हणे नवस केला की मूल मिळतं. वा, हे तर अगदी छान होतं. अरे मग देवानं स्त्री पुरुष कशाला निर्माण केले असते? शारीरिक मिलनाची गरज असती काय? नवस करायचा आणि मूल मिळवायचं. काय एक मागासलेले विचार आहेत देव जाणे. डोकं अगदी भणाणून जातं हे ऐकून. हो इकडे 21व्या शतकाकडे लोक निघाले. तिथं टेस्टी बेबीच्या साह्यानं मूल तयार केलं जात आहे. हो पण तिथे सुद्धा माणसाच्या शरीराची गरज आहेच. आणि हे निघाले नवसानं मुलं मिळवायला. 21व्या शतक हे कॉम्प्युटर हे सायन्स असे काय सगळे मूर्ख आहेत आणि हेच एकटे शहाणे आहेत. केव्हा सुधारणार हे लोक देव जाणे. Me too. I will ask this person now. Hello, वाघ्या. आता तुम्हीची मुवमेंट केली मीन्स ते देवाच्या अंगात येणं, ते कसं काय केलं? हा म्हणजे ते अंगात येण्याचं होय. अरे मग त्यात काय आहे एवढे विशेष? अरे आम्ही देवाची भक्ती करीत होत तेव्हा मग देव प्रसन्न होतो आणि मग आमच्या अंगात येतो. यू मीन गॉड अंगात येतो? कसं पॉसिबल आहे ते? शक्यच नाही. आमच्या नाही अंगात येते. भले शाबास. उठून सुटून कोणाच्या बी अंगात यायला देव काय एवढा सस्ता आहे होय? हा तुम्ही पण करा देवाची भक्ती मग तुमच्या बी अंगात येईल देव आपाप येईल अगदी. ओके लाईक रजनीश आमच्याकडे आहे ना तुमचे ते हरे रामा हरे कृष्णा ते पण देवाचे बघतच ना? त्यांच्या पण असेच अंगात येत होते ना? ते कोण मान नाही बठावा. मी काय एवढं स्टँडर्ड बघत लागून गेलो नाही. सगळीकडेच माहिती असायला. मी आपलं गड बोलो मी बोलो. बरं आता काटा नाही इथून आम्हाला बघून दे ना पोटा पाण्याचं काहीतरी. स्मिथ, give me cigar please. Oh yes. हे बया ती सिगरेट टाक खाली. लाजा बी वाटत नाही यांना. सिगरेटी प्यायला हे काय बापे माणूस आहेत वय? उद्या दारू बी प्यायला कमी नाही करायची. अगं कौशे त्यांच्या देशात समजा चालत. त्यांच्या देशात दारू बी पितात. तिथं बाप्यात आणि बयात काय फरक नसतो बघ. पण मी म्हणतो आपल्याला काय करायचंय? जाऊन दे ना मारू दे. हा असं कसं? त्यांचं तिकडे ते काय बी करू. इथलं नाही असं धंदा चालायचा. हा खंडेराया समोर गडाखाली गेल्यावर काय करायचं ते करा म्हणावं. What's wrong with you lady? रागा बिगाचा प्रश्न नाही बाई पण आम्हाला नाहीच आवडत. Joey, she says she don't like smoking.
Oh, I see. Then why she could become so angry? Leave it, please. Smith, I want that. You mean that pot? Oh, yes. It's a very beautiful. Okay. वाघ्या त्याला काय म्हणतात? ते का त्याला टाक म्हणतात. टाक देवाचं असतं ते. त्याची किंमत काय आहे? ते का 40 रुपयाला दिलंय. You mean 40? त्याला सारं मराठी समजलं पण एवढं पैशाच बरं नाही समजलं. लय वाचनावी लोक आहेत वेळे. ते अरे 40 रुपयाला दिले म्हणजे 10 कमी 50. ओके. पैसे देऊन घे. किती आहे? बरोबर आहे. 2 10-10च्या आणि 1 20ची. आणि इकडं नाही राहू दे इकडंच माझ्याकडं. How nice it is. Yes. Thank you. Thank you, Agya. Thank हा you. जा जा. Bye. बर बर. काय येडे बावळट लोक येत पैसे देतात आणि काही बी घेऊन जातात. अरे वाघ्या, अरे आटप की लवकर. अरे दिस ठळक आलाय. चल निघ जेवायला. आज रावसाहेबांची इथे जागर गोंधळ आहे. त्याची तयारी नको वेळ करायला. चल निघ लवकर. त्याला कुठं आहे त्याची काळजी पुरी. अहो ते ठीक आहे हो, पण आपलं पोट त्याच्यावर आहे हे काही श्रव माणसानं. होय होय. भेटायला लागल्यावर लई मातून आपण. चल निघ लवकर. ते बी खरंच आहे म्हणा. हे बघ कौशे, मी आवडतो माझं लगेच. तू पण आवड तुझं पटकन. वय निघाले. चल निघ. आणि का हो साहेब, तुम्ही काय करताय हे? अहो जावं की घरला. घर बीर आहे की नाही तुम्हाला? काय नाही, फोटो काढतोय. गडाचे, प्रांगणाचे, तुमचे. काय हरकत नाही ना तुमची? अगो बया, फोटो काढतो नंबर विचारतो हरकत नाही का म्हणून. कशाला रे आमचे फोटो काढतो? आम्ही काय मिनिस्टर लागून गेलो वय? हो मिनिस्टर लोकांचेच फोटो काढतात असं कुणी सांगितलं तुम्हाला? अगं पण त्यात तू सगळं गेलं त्याने फोटो काढले तर अगदी कासरा लागल्यासारखं ओरडतीस बघ. अगं ते काय फुकट थोडी काढणार आहे का फोटो? 4-6 रुपये पण देतील आपल्याला. दयाळू आहेत तसे ते. वा छान. एक तर तुमचे फोटो काढायचे आणि वरती तुम्हाला पैसेही द्यायचे. चांगलाय. चांगलं लुटताय की राव तुम्ही लोकांना. अरे हो साहेब, ते काय बी माहित नाही बघा मला. तुम्ही आमचे फोटो काढलेत ना, गुमान 4-6 रुपये देऊन टाका आणि मग खुशाल फोटो काढा. नाही तर तुमचा कॅमेरा आहे ना, ठेवायचं नाही नीट. हा फार फोडून टाकीन. आपलं बी नाव जगन्नाथ आहे. साऱ्या जगाचं नाथ आहे आपण. अरे अरे जगन्नाथा, एवढं शांत. आणि तुम्ही काय साहेब देऊन टाका त्याला 2-4 रुपये. बरं 2-4 रुपयाचा प्रश्न नाहीये बाबा, पण एवढी दादागिरी म्हटल्यानंतर नाही जमणार. हा तसं 2-4 रुपये देणं काय अवघड नाहीये मला. आणि माफी मागितलं तर देऊ नाही टाकू. म्हणजे भिकाऱ्याला 2-4 रुपये देणं एवढं काही जड नाहीये. अरे हो साहेब, भिकारी कोणाला म्हणतात? इथं स्वतःच्या कमाईने खातो. या दिसभरी तर देवा पुढे नाचतो, गाणं म्हणतो तेव्हा खातो. जरा तोंड समजून बोल. पाहिलं त्याची गुरमी? अहो साहेब, ही गुरमी काय कायमची नाही. वरवरचा पटकळपणा येतो. तसं त्याचं काय वाईट वाचून घेऊ नका तुम्ही. देऊन टाका त्याला 2-4 रुपये. कशाला उगा वाद घालताय? ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर देऊन टाकतो. हा हे घ्या 2 रुपये. आता तर गुण खुशबीस काय नाही. काय उपकार नाही करत आमच्यावर पैसे देतात. आमचे फोटो काढले तेव्हा पैसे दिले. काय फुकट दिले का? कौशे चल ग, उद्याच्या मिरचीचं भागलं आता. अगं आज रावसाहेब पाटलाच्या वाड्यावर जागरण आहे ना, तेव्हा तिथं जेवण करून यायचंय. चल पटकन. जावा तुम्ही, मला भूक नाही अजिबात. अगं पोरी, जे उपाशी झोपणार आहे का तू? अगं जेवण नाही केलं तर झोप कशी येईल तुला? उपाशी पोटी रावसाहेबाच्या वाड्यावर रडणार आहे का तू? अगं लोक पैसे तरी कसं द्यायचं तुला? नाही बाबाजी, मला खरंच भूक नाही. जावा तुम्ही.
आणि त्या रावसाहेबाची नजर बी आवडत नाही मला. जावा तुम्ही लवकर आणि जमलं तर तुम्ही ती एखादी भाकर घेऊन येतीच ना. तेवढ्यासाठी पाय झाले असं नाही जमायचं मला. अजून मला हात पाय धुवायचे, देव दीपमाळ पेटवायची देवाची. जावं लवकर, दिसपार बुडत आलाय. बाबाजी जाऊ द्या, तिला लय भाव लागलाय. नाही यायचं तर नाही. चला आपणच जाऊ गाडा खाली. मला लय भूक लागली. चल रे गोरख्या. अरे जा म्हणजे की मेले आता. मावशी आम्ही येतो रावसाहेब पाटलाच्या वाड्यावरून जेवण करून आणि मग आपल्याला जागरणाला जायचंय काय. बरं बरं. चला बाबाजी. अजून तुम्ही इथंच? घरला जायचा विचार आहे की नाही? शेवटची गाडी सुटत जरा का इथंच राहणार आहेत? नाही, तसा मी इथं गावातच उतरलोय. इथल्या देवस्थानाची, खंडोबाची, इथल्या वाघ्या मुरळीची सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायला आलोय. पण इथे कोणी बोलायलाच तयार नाही. मग आता तुमचा तो वाघ्या, त्याचं काय बी मनावर घेऊ नका साहेब. अहो त्याच्यासारखा चांगल्या स्वभावाचा माणूस शोधून बी सापडायचा नाही. तर कसली माहिती पाहिजे तुम्हाला? म्हणजे तुम्ही इथं बऱ्याच दिवसापासून आहात, तुम्हाला बरीच माहिती असेल इथली. मला तेवढीच माहिती सांगा फक्त, बस. बाकी काही नकोय. तर इथलं जेवढं मला माहिती आहे तेवढं सांगल. विचारा. हो विचारतो. पण मला जरा पाणी मिळेल का प्यायला? खूप तहान लागली. पण आमच्या गरीबाच्या हातचं पाणी चालेल का तुम्हाला? त्यापरीच तुमच्याच हातनं घ्या की. अहो न चालायला काय झालं? द्या की लवकर, खूप तहान लागली. बरं आत्ता देते. चला आमच्या झोपडीकडं. कोकरू बाकी छान आहे, चांगली करमणूक आहे. पण का हो बाई, इथं गडावर याची खाण्यापिण्याची काय व्यवस्था आहे? खायला ना, जो जन्म देतो तोच खायची पण व्यवस्था करतो. आता याला आणि याच्या आईला रानात सोडलं की दुपारपर्यंत चरत राहतात. सांच्याला येतात आपल्या घरला. लय जीव आहे याचा माझ्यावर आणि गोरख्यावर. गोरख्या? कोणता गोरख्या? तो मगाचा नाही का, आमच्यावर नाचत होता हातात तुंतून घेऊन. तो मुका, आम्ही त्याला बोलता येत नव्हतं तोच ना? हा त्यो. त्याचं याचं लय जमत. तो बी अगदी असाच आहे, अवखळ भोळा भाबडा. दोघ जण तासन-तास खेळत असतात. रातच्याला 8-9 पर्यंत जर यांची भेट झाली नाही तर वरडून गडपार जागा करतो. आता त्याला याची भाषा कळती म्हणूनच एवढ्या वेळ खेळतात. जरा कधी हे बाहेर गेलं की गोरख्याचा जीव नुसता टांगणीला लागतो. असं पण म्हणजे बाई, बऱ्याच वेळपासून विचारेल म्हणत होतो. म्हणजे मला असं सांगा, इथल्या नाचाच्या आणि जागरणाच्या पैशावर खरंच तुमचं भागतं का? कसलं भागतं साहेब? अहो काही टायमाला 4 दिवस तुकडा बी भेटत नाही. आता दिस काढायचे म्हणून काढायचे. लोक सिनेमा बघायला, तमाशा बघायला नोटा उधळतात, तर आम्हाला मातूर
दिवसभर भंडारा खोबरं उधळून बी 2 टाइम खायला भेटायचे हाल आहेत. भेटलं तर भेटलं, नाहीतर तांब्याभर पाणी पिऊन भुई लांग टाकायचं. अरे पण तुम्ही पाणी मागितलं होतं नाही का, आत्ता देते. पाणी खरंच गोड आहे. उगाच नाही आमची भूक भागत नुसतं पाणी पिऊन. देवाने तेवढी मात्र चांगली देणगी दिली. इथे पाण्याला कंदी बी तोटा नसतो. पण का बाई, मोठ्या पाण्याच्या बाबतीत भाविक लोक तर तुम्हाला मदत करत असतील का? नाही म्हणजे इथं बरेच लोक येता जाताना दिसतात. नाही म्हणजे बरेच लोक येताना दिसतात म्हणून म्हटलं. अहो कसली मदत आणि कसलं काय? उपाशी पोटी मेलं तर कोण बघणार बी नाही आमच्याकडं. आणि मग भूक लागल्यावर कोण विचार करणार आहे आमचा? हा, पर बाबाजीची लय कृपा आहे माझ्यावर. बाबाजी म्हणजे तो आत्ता गेलेला देवळाचा पुजारीच ना? हा, तेच तो. त्यानं कंदी बी मला उपाशी ठेवलं नाही. दिवसभरात काय बी कमाई झाली नाही तर स्वतःच्या कमाईतले पैसे देतो. वेळ आली तर माधुकरी मागून आणतो माझ्यासाठी. लय उपकार आहेत त्याचे माझ्यावर. आणि समजा तरीही तुमचं नाहीच भागलं तर काय करता तुम्ही? आय मीन मला असं म्हणायचं, दुसरं काही काम करता? अजून तशी वेळच आली नाही माझ्यावर. बाबाजीच्या आणि खंडेरायाचं कीर्तन समजा ठीक चाललंय. आता जेव्हा येईल तेव्हा बघता येईल. दरम्यान जरा दीप मातेड होती. हिच्याकडे बघितल्यावर तर असं वाटत नाही की शरीर विक्रय करीत असेल म्हणून. अगदी निष्पाप वाटते. तिला विचारावं कसं? आतापर्यंत वाईटच ऐकलंय. नाही, हिला काय झालं तरी विचारायलाच हवंय. जे होईल ते हो. बाई, मला तुम्हाला काही विचारायचं होतं. मग विचारा की. असं लागतंय काय बाय माणसासारखा? तसं नाहीये, पण असं की मी असं ऐकलं पैसे मिळवण्यासाठी तुम्ही वाटेल ते करता. म्हणजे मी नाही समजले. म्हणजे असं की पोटासाठी तुम्ही देह विक्रय करता. म्हणजे माझा आरोप नाहीये हा. म्हणजे लोक म्हणतात असं. माझा आरोप नाहीये हा. मी असं ऐकलंय. बरोबर ऐकलं साहेब तुम्ही. अहो, मी जरी आता असलं काय करत नसले ना तर माझ्या समोर उदाहरण आहेत ना तसली. तर मला एक सांगा साहेब, तुम्ही एवढं भाबडेपणाने विचारता, मग बायकांना काय हौस आली वर धंदा करायची? अहो, इज्जत म्हणजे बाईचा जीव की प्राण. कुठल्या बाईला वाटेल आपला जीव जावा? तुमच्या आया बहिणी तरी वाटेल का? बाई तुम्ही, मला तसं म्हणायचं नव्हतं साहेब. पर बघा, नुसतं मनात विचारायला तर तुम्हाला एवढं वाईट वाटतं. आम्हाला काय यातनं होत असतील? आम्हाला काय वाईट वाटत असेल ते आमचं आम्हालाच ठाऊक. जेव्हा स्वतःच्या पोटाला भूक लागते ना तेव्हा विचार नीती आणि ती समजायची ठेवतो माणूस. जेव्हा स्वतःच्या घराला आग लागते तेव्हा दुसऱ्याचं दुःख कळतं. चार भीतीच्या आड राहून नाही करणार या गोष्टी तुम्हाला. मी तुमच्या भावना समजू शकतो बाई, पण मला हेच कळत नाही, तुमच्या पुढे हाच एक पर्याय शिल्लक आहे का? नाही म्हणजे सरकार तुम्हाला एवढ्या सवलती देत आहे, देणग्या देते, मग तुम्ही बंद का नाही करत आहे? अहो, कसल्या सवलती देणगी घेऊन बसलाय? 100 रुपयात 20 रुपये तरी पोचतात का आमच्या पत्तून? म्हणजे
का पोचत नाही ते? हे अफसर लोक मधल्या मध्ये कागदावर आमचे खोटे अंगठे घेतात, खोटे आकडे टाकतात आणि पैसे घेतात. मोठ्या सभेत हे सरकारी लोक अगदी आवेशाने देणग्या पुकारतील, पण जेव्हा द्यायची वेळ येते ना तेव्हा यांचे हात मागे जातात, तोंड गप्प होतात यांची. दिवसा आमच्या उद्धाराची पोवाडे गाणारे हेच पुढारी रातच्याला आमच्या सांगतेला असतात. त्याचं तोंड काळ करायला त्यांना हीच जागा सापडते. यांची जर नावं घ्यायची म्हटलं ना तर गावचे पोलीस पाटील सरपंचापासून अगदी न्यायी सुतारापर्यंत यादी होईल. तर आम्ही आपलं पोटामुळे गप्प बसतो. हेच लोक धंदा करायची वेळ आणतात आणि पुन्हा आमच्या नावानं बोंब मारायला मोकळे होतात. पण बाई तुमच्या मला मग तुम्ही अनाथ आश्रमात का नाही जात? म्हणजे तिथं तर सगळं व्यवस्थित असतं. अवकाशले आश्रम घेऊन बसलाय. आमचे व्यापार करायचे अड्डे आहेत तिथं. आम्हाला आश्रम मिळतो पण कवर जवळ जेवण हाय तोवर. जेव्हा केस पांढरे होतात तेव्हा देतात हाकलून. आश्रमाच्या नावाखाली नुसती दालायला चालती तिथं. भय साहेब अहो पण त्याबरोबर हे बरं आहे ना, दिसभर खंडेरायासमोर नाचायचं, गाणं म्हणायचं आणि मिळेल त्यातनं 2 तुकडं मोडायचं. पण मग तुम्ही अन्यायाविरुद्ध दाद का मागत नाहीत कुणाकडे? अवकाशली दाद घेऊन बसलाय. धंदा केला की गिऱ्हाईक 10 रुपये अंगावर टाकतं, तेव्हा कुठे 4-5 दिवसाचं भागतं. आणि तक्रार केली तर ते बी बंद व्हायचं. आणि तक्रार तरी कोणाकडे करणार? कोण हे आपलं ऐकणार? असं कसं? पोलीस आहेत, नाही तर कोर्टात जायचं. आणि कुणीच नाही ऐकलं तर शेवटी आम्ही पेपरवाले आहोतच की. पोलीस घेऊन बसला साहेब. त्यांना आता हप्ते मिळाल्यानंतर ते कशाला देवळाकडे नजर टाकतील? गडावरनं सलाम करून जातात निघून. आणि आलेच तरी येतात 5 रुपये घेऊन आम्हाला इकत घ्यायला. आणि कोर्टात म्हणतोस तिथे काय सांगणार कोर्टात बाई माणूस? अहो तिथे लागतात पुरावा. भले भले पुरावे पैशांना नष्ट होतात. तिथे या तोंडी पुराव्याला कोण विचारणार आहे? हो पण आमच्याबद्दल काय? मग तुम्ही आमच्याकडे का नाही येत तुमचे प्रश्न घेऊन? पेपरवाल्याचं म्हणतोस त्यांना काय पडलंय आमच्याबद्दल लिहायला? त्यांना पाहिजे उघडे नागडे फोटो, सिनेमाची माहिती, भडक बातम्या. आणि हा त्यातून एखादा चांगला लिहणारा असलाच तर तो बी गेलाच 4-5 दिवसात कामावरून. जाऊ दे. कौशल्याबाई मला एक तुम्हाला गोष्ट विचारायची. आय मीन तुम्हाला राग येणार नसेल तर मला एक सांगा, तुमचा जन्मच इथला की तुम्ही तर कशा आलात? म्हणजे कशा आलात इथे? अहो काय फायदा आहे साहेब या गोष्टी सांगून? नाही फायदा तोट्याचा प्रश्न नाही आहे, पण सांगितलं तर बरं नाही का? तेवढीच मला सुद्धा माहिती होईल. सांगा ना. मला तर लहानपणचं काय बी आठवत नाही. तर मला बाबाजींनी सांगितलं होतं की जेव्हा मी लहान होते तेव्हा एक दिवस आणि इकडे नाही उगा येड्यावानी करू नकस. ती देवाची छाय आपला हात नाही आता तिच्यावर. तू आमची प्रार्थना ऐकलीस, लई उपकार झाले देवा आमच्यावर. तुला आम्ही कबूल झालो होतो. पहिला मुलगा झाला तर वाघ्या बनवी, आणि मुलगी झाली तर मुरळी. तेव्हा देवा अरे तुझ्या कृपेनं ही पोर झाली आहे, तुझ्या दाराशी कायमची आणली आहे.
आता तुझ्याशीच तिचं लग्न देव, तुझ्या पायाशी टाकतोय. आणायला उशीर झाला तेव्हा राग मानू नगस. या पोळीचा स्वीकार कर. अगं माझा काय झालं तरी नवसाचं देणं आहे ते. नाही धनी नाही, घरात ठेवून का उपयोग आहे. कोण नाही मन घट्ट नाही, मला का वाईट वाटत नसेल पण काळजी करू नकस. देवा खंडेराया हाय तिची राखण करे. तिला नाही देणार आणि ऐकत आणि तुम्ही माझं म्या नाही देणार. नाही माझ्या पोरीला तरी नाही. ऐकत आणि ऐकत आणि तुम्ही थोडं माझं मी सोडू शकणार नाही. माझ्या पोराला सोडू शकणार नाही दानी. मी नाही जगू शकणार त्याच्यापासून दानी. नाही माझी पोर ती माझं लेकरू आहे. मी नाही राहू शकणार त्याच्यापासून. देवा खंडेराया अरे समाज पोरी अरे माझा पोटचा गोळा देताना जीव तटा तुटतोय रे खंडेराया. आता तुझा असाच ठेव आमच्यावर. जीवाचा तुकडा तुझ्या जवळ ठेवतोय. नीट समाज देवा. आता सगळं तुझ्या हवं नाही सोडणार. माझ्या पोरीला टाकून नाही जाणार दानी. देवा येतो नाही दानी. माझ्या पोरीला टाकून नाही जाणार. नाही दानी नाही, मी नाही जोडणार दानी त्याला. नाही माझ्या नाही दानी, माझ्या पोराला सोडून मी नाही राहू शकणार. नाही दानी नाही, माझ्या पोराला सोडून नाही राहू शकणार. रड नको. शांतो पोरी शांतो. रड नाही असं. हा शांत करावा. हा रोड नाही. मी आहे तुला काय विकल्प पडतो नाही बघ. आणि बापासारखा सांभाळ तुला म्या. हा काय विकल्प पडू द्यायचं नाही तुला म्या. होय काय बी. अगं तुझ्या आईबाचं बोलणं चाललं होतं तेव्हा मी ऐकलं. समजा आतून ऐकलं मी आतून. होय पण म्या नाही मध्ये पडलो म्या. कारण मला मी पोरबाळ नाही. माझी बायको मला बाळपणात सोडून गेली बरोबर. तेव्हा तूच माझी पोर हाय. होय ओगी रडू नको. अगं आता कुठल्या पोरी रडू नको. तू रडू नको. होय अगं तू आता हाताचा पाळणा करून वाढू बघ म्या. हा पण तुला कमी पडू देणार नाही. येळ पडली तर स्वतःला घाण ठेवून द्या. पण तुझ्यावर दुःख पोचू देणार नाही तुला म्या. होय नाही पोचू द्यायचं दुःख तुला म्या. होय शांत. आणि तेव्हापासून बाबाजीनं माझा सांभाळ केला.
मला काय बी कमी पडू दिलं नाही त्यानं. लय किरपा आहे त्याची माझ्यावर. आजकालच्या दिवसात देखील असे लोक आहेत हे आश्चर्यच आहे. नाहीतर आमच्या शहरात एखाद्या अविवाहितांच्या चुकीनं मूल जरी झालं ना तर त्याला कचरा कुंडी दाखवायला देखील हे लोक कमी करायचे नाहीत. अशा परिस्थितीत आभारच मानायला हवेत बाबाजींचे. फारच प्रेमळ आहेत ते नाही? होय ना, बाबाजीची तर लय किरपा आहे माझ्यावरती. खरंच चांगलेच ग्रस्त आहेत ते. हे तिकडे चल, नवीन ज्वार पाहिलंय त्याची तळी भरायची बघ. आणि तिथं बाबण्या आणि हौशी नाही बघ, तेवढे 4-5 रुपये भेटतील. चल 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 पटकन. तळी भरायचं काय प्रकार? अहो सोपं असते. आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनीच बघा ना.